कोणत्याही दोन बिंदूंना एका रेषाखंडाने जोडता येतं हे अगदी बरोबर आहे. आता दोन काळ्या बिंदूंच्या जोड्या अशा प्रकारे जोडा की ज्यामुळे दोन समांतर रेषाखंड तयार होतील. चला तर मग आपण तसं करण्याचा प्रयत्न करू. तर मी एक रेषाखंड तयार करू शकतो जो या बिंदूला या बिंदूशी जोडेल, आणि नंतर दुसरा असा तयार करू शकतो जो या बिंदूला या बिंदूशी जोडेल, आणि ते अगदी समांतर दिसत आहेत. खरं तर मला वाटतं हे अचूक उत्तर आहे. जर आपण हे वेगळ्या पद्धतीने केलं असतं, जर आपण या बिंदूला या बिंदूशी जोडलं असतं आणि या बिंदूला या बिंदूशी जोडलं असतं, तर ते एका विशिष्ट बिंदूंवर एकमेकांना छेदतील पुढे जाऊन, असं वाटतं. त्यामुळे हे मी परत पहिल्यांदा जसं होतं तसंच करतो. चला आपण हे दोन्ही समांतर करूया. आणि हे रेषाखंड आहेत कारण त्यांना दोन अंत्यबिंदू आहेत. त्यांच्यापैकी प्रत्येकाला दोन अंत्यबिंदू आहेत आणि ते कोणत्याही दिशेने पुढे जात नाही. आता जर तो एक किरण असता तर तो एकाच दिशेने अमर्यादपणे पुढे गेला असता. जर ती एक रेषा असती तर ती या दोन्ही बिंदूंच्या पल्ल्याड अमर्यादपणे पुढे गेली असती. चला आता अजून एक उदाहरण पाहूया. आता एक किरण आपल्याला काढायचं आहे ज्याचा अंत्यबिंदू ए वर असेल आणि तो किरण गुलाबी रेषेला समांतर देखील असला पाहिजे, आणि तो दुसऱ्या एका काळ्या बिंदूतून आपल्याला न्यायचा आहे. तर माझ्याकडे दोन पर्याय आहेत. एक तर मी तो या बिंदूतून नेऊ शकतो, पण मग आपल्याला दिसतंय की तो स्पष्टपणे समांतर तर नाही, उलट तो लंब दिसत होता. आणि दुसरा पर्याय म्हणजे मी तो या बिंदूतून नेऊ शकतो. तेव्हा खरोखर माझा किरण गुलाबी रेषेला समांतर असल्याचं मला दिसतं. आणि हा एक किरण आहे कारण त्याला एकच अंत्यबिंदू आहे. इथे हा किरण संपतो, तो एक अंत्यबिंदू आहे आणि तो एका दिशेने अमर्यादपणे पुढे जातो. या उदाहरणामध्ये ती दिशा उजवीकडे आहे. तो उजवीकडे अमर्यादपणे पुढे जातो.